नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रेमाचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. मंडळी, सरप्राईज सगळ्यांना एकमेकांना द्यायला आवडतं. आता बघा ना, ज्या कपलचं एकमेकांवर प्रेम असतं त्यांचा संवाद कसा झाला असतो. जानू, आज माझा बर्थडे आहे, तुम्हाला काय गिफ्ट देणार? त्याच्यावरती तो म्हणतो, अरे तुला वाटेल ते देईन. चंद्र, सूर्य, तारे सगळं तोडून आणून तुझ्यासाठी. यांचं जेव्हा लग्न होतं ना, त्यावेळेचा संवाद बघा कसा असतो. जानू, आज माझा वाढदिवस आहे, तुझ्या लक्षात तरी आहे ना? अरे मग सगळं लक्षात असतं माझ्या. अय्या, मग काय गिफ्ट देणार तुम्ही मला? तुला वाटेल ते देईन. हो, मग मला रिंग द्याल? आधी सांगायचं ना, मोबाईल रिचार्ज तरी केला असता, बॅलन्सच नाही माझ्या मोबाईलमध्ये. हे जे सगळं चाललेलं असतं ना, ते सरप्राईज देण्यासाठी असतं. तरी सुद्धा सरप्राईज एकमेकांना द्यायला फार आवडतं. बघा, आज एक सरप्राईज मी तुम्हाला देणार आहे मंडळी. आतापर्यंत एका नाटकाचे 3 अंक सगळ्यांनी बघितलेले आहेत, पण पहिल्यांदाच या मंचाच्या माध्यमातून 3 नाटकांचा एकच आगळा वेगळा अंक तुमच्या समोर आज आम्ही आणणार आहोत. कारण सध्या मराठी रंगभूमीवरती जी 3 नाटकं गाजतायत, त्या 3 नाटकातले दिग्गज कलावंत आज आमच्याकडे येणार आहेत. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी. मी सुरुवात करणार आहे एका अशा नाटकापासून जे नाटक खरंच रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतं. मराठी रंगभूमीवरचं सध्याचं अभिजात नाटक म्हणून ज्या नाटकानं ओळख निर्माण केलेली आहे, हे नाटक म्हणजेच छापा काटा. आणि या मंचावरती मी अतिशय मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांचं. तुमचं मनापासून स्वागत माझ्यासाठी. थँक्यू सो मच. पहिल्यांदा असं कधी झालं की सेलिब्रिटी आले आणि माझ्यासाठी टाळ्या वगैरे वाजवायला लागले. म्हणजे थोडं मी फेमस होतोय असं म्हणायला हरकत नाही. मला एक आनंद काय वाटतं, एक वेगळं नातं काय वाटतं, तुम्ही माझ्या आईसारखे दिसता. हो, बरेच लोक म्हणतात की या तुझ्या आईसारखे दिसतात म्हणून. आणि आईची आणि माझी खूप जुनी ओळख आहे त्याच्यामुळे असं कदाचित. आणि माझ्या आईचा चेहरा आणि माझा सेम आहे असं म्हणतात. त्यामुळे नीनाताईंचा आणि माझा चेहरा जवळजवळ सेम वाटत असेल. आपण आई मुलाचं नाटक करूनच टाकूया. क्या बात आहे, वा. मला एक नाटक सुद्धा नीनाताईंनी ऑफर केलेलं आहे. तुमचं मनापासून स्वागत या मंचावरती. आणि मला माहिती आहे तुम्ही आमचा कार्यक्रम बघता, तुम्हाला कसा वाटतो आमचा कार्यक्रम? छान, मस्त धमाल आहे. आणि तू फार छान कंडक्ट करतोस आणि मजा वाटते. तुझे भाचे वगैरे मला फारच आवडतात. गोंडसच आहेत आणि छोटे छोटेच आहेत. ते भाचे वगैरे हे सगळे आज तुम्हाला भेटायला आतुर झालेले आहेत. खरं तर मला खूप आनंद वाटतो की या मंचाच्या माध्यमातून इतक्या दिग्गज मंडळींना मला असं भेटता येतं, त्यांना मनातले प्रश्न विचारता येतात. छापा काटा हे नाटक सध्या रंगभूमीवर आलेलं आहे आणि या नाटकाच्या माध्यमातून आपण सगळ्यांपर्यंत पुन्हा पोहोचताय. कसं वाटतं? एक अगदी नमूद करावं असं वाटतं की नाटकाचं प्रमोशन ही फार भारी गोष्ट वाटते मला. असं कधीच झालं नाही. इतकी वर्ष नाटक करून कधी असं प्रमोट केलं गेलं नव्हतं ते. तर ह्या निमित्ताने आमचं नाटक प्रमोट होतं, याचा मला खूप खूप आनंद होतोय. क्या बात आहे. आणि मला छापा काठा या नाटकाकडे सुद्धा यायचंय, खूप गप्पा मारायच्या आहेत. पण आत्ता मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. नीनाताईंना मी आईची उपमा दिलेली आहे. आणि आता काही माणसं अशी येणार आहेत जी आल्यानंतर मला खूप आनंद होतो. म्हणजे कुणी तरुण येणार असलं, म्हणजे तरुण म्हणजे सॉरी मला तसं म्हणायचं नाही, बरोबर आहे. आता म्हणजे थोडक्यात कुणी लग्न न झालेलं येणार असेल तर मला इतका आनंद होतो ना इथं. आणि मी ज्या व्यक्तीचा खूप फॅन आहे आणि आज त्या इकडे येणार आहेत, बघूयात आईला सून म्हणून आवडतायत का. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी स्वागत करणार आहे मुक्ता बर्वे यांचं. मुक्ताचं मनापासून स्वागत. मी आता काय बोललोय कदाचित तू ऐकलं असावंच असं मला वाटतं. हो, मी ऐकलं. मी लाजतच आले खरं तर. आणि मी आधीचं पण ऐकलं होतं की नीनाताई तुझ्या आईसारखी दिसते. हो, मग ते पण ऐकलं की सून म्हणून आईला आवडते का. मग ते पण ऐकलं की तरुण कोणी आलं की तुला आवडतं. थँक्यू. आणि बाकीचं काय आता सगळं मी बरोबर आवाजात बोललो होतो, ऐकू जावं ह्या आवाजात मी बरोबर बोललेलो होतो. दर्द में बात किया था बहुत ही अंदर से. आता मला माहिती नाही आईला आवडतं कारण मी कसा वाटलो मुक्ता तुला. काय आता परत काय तेच सांगायचं. अच्छा, मी डायरेक्ट मनातलं सांगून टाकलेलं आहे. थँक्यू सो मच. तिनं दुसरं काहीतरी बोलायच्या आत मी जोरात टाळ्यांनी तुझं स्वागत करतो. सगळ्या रसिक प्रेक्षकांमध्ये मुक्ता आली म्हटल्यानंतर जसं हे गाणं आता वाजत होतं, उत्साह, तसा उत्साह सगळीकडे असतो आणि मुक्ता तशीच आहे, सगळीकडे आनंद वाटणारी. तर ही मुक्ता छापा काटाच्या माध्यमातून आता रसिक प्रेक्षकांच्या समोर आलेली आहे. तर या नाटकातल्या तुझ्या भूमिकेविषयी, नाटकाविषयी आम्हाला काय सांगशील? या नाटकात मी 2 भूमिका करते. एक मी भूमिका करते एका मुलीची आणि दुसरी म्हणजे निर्मातीची. वा. कारण या नाटकाची मी निर्माती आहे. दिनू पेडणेकर आणि मी, आमची ही संस्था रसिका, माझी मैत्रीण, तिच्या नावाने सुरू केलेली ही संस्था आणि त्याचं पहिलं नाटक. आणि स्टेजवरचं काम मी प्रचंड मजेने, आनंदाने करते कारण नीनाताई समोर उभं राहायला मिळतंय आणि
खूप सुंदर लिहिलेलं आत्ताचं नाटक आहे. इरावती कर्णिकने लिहिलं आहे. समीर जो दिग्दर्शक आहे तो माझा क्लासमेट होता लहानपणापासून. आम्ही बालवर्गापासून एकत्र आहोत. सो त्यांनी दिग्दर्शित केलेलं नवं कोरं नाटक आहे आणि आत्ताची पिढी रिप्रेझेंट करते. आई मुलीचं नातं वेगळ्या पद्धतीने दाखवते. त्यामुळे मला खूप जास्त छान वाटतं नाटकाचे प्रयोग करताना. आणि आम्ही जस्ट आत्ताच 150 प्रयोग पूर्ण केले नाटकाचे. वा, तू दोनही भूमिका पार पाडतेस. तू म्हणाली अभिनेत्री म्हणून सुद्धा आणि निर्माती म्हणून. म्हणजे छापा आणि काटा अशा नाण्याच्या दोन्ही बाजू तू सांभाळतेस असं म्हणायला हरकत नाहीये. या नाटकाला खूप साऱ्या शुभेच्छा मी आत्तापासूनच देतो. मी तुला विनंती करतो, प्लीज तू आमच्यासोबत बस, आपण खूप गप्पा मारूया. थँक्यू. 2 नायिकांचं आगमन झालेलं आहे. आता या मंचावरती मी बोलावणार आहे आणखीन एका नायकाला. खरं तर माझ्यापेक्षा मुली त्याचे जास्त फॅन आहेत. तो आल्यानंतर कदाचित माझी हवा कमी होईल की काय याची मला भीती आहे. पण तरी सुद्धा मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे आशिष कुलकर्णी यांना. आशिष, तुमचं मनापासून स्वागत आमच्या कॅफेमध्ये. थँक्यू. मलाही तोच प्रश्न विचारायचा आहे की छापाकाटाच्या माध्यमातून तुम्ही रसिक प्रेक्षकांच्या समोर येत आहे. काय आहे अनुभव? चांगला आणि वाईट दोन्ही आहे. वाईट अनुभव पहिले सांगतो. वाईट अनुभव असा आहे की ह्या 2 अभिनेत्रींबरोबर काम करायचं, त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की मला त्यांच्या लेवलपर्यंत जाताना खूप प्रॉब्लेम येतो त्या अभिनयाच्या लेवल मॅच करताना. आणि चांगला अनुभव असा आहे की या दोघींबरोबर काम करायला या बात. मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. थँक्यू. नीनाताईंचा उल्लेख मी आई म्हणून केलेला आहे. मुक्ताचा उल्लेख हळूहळू सुनबाई म्हणून होणार आहे या आमच्या एपिसोडमध्ये. पण आईवरून मला आठवलं की आई आल्यानंतर कसं असतं की तिला इकडे बसू, तिकडे बसू, कुठे बसू, की इकडे माझ्या हृदयामध्ये बसू. पण असंच होतं प्रत्येकाचं. पण याच नावाचं एक नाटक सुद्धा रंगभूमीवर सध्या आलेलं आहे, आई तुला मी कुठे ठेवू. हे नाटकाचं खरंच मला विशेष वाटतं. या नावाची गंमत वाटते. या सगळ्या गमतीविषयी मला त्यांना विचारायचं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती आमंत्रित करूयात आई आजींना, ज्या यापूर्वी सुद्धा इथे आलेल्या आहेत, रोहिणीताई हट्टंगडी यांना. तुमच्या एंट्रीला एक वेगळंच गाणं आमच्या या जेम्स बँडनी वाजवलं. हे काय होतं मला नाही कळलं. म्हणजे वेगळ्या भाषेतलं होतं का? हां, कदाचित ते तेलुगूमधलं असेल. कारण मी तेलुगू फिल्म्स पण केलेल्या आहेत. हो, क्या बात आहे. तमिळ पण फिल्म 2 केलेल्या आहेत आणि मल्याळम पण 2 फिल्म्स केलेल्या क्या आहेत. बात आहे. वन ऑफ द असणार. हा, आणि मी त्याचं कलेक्शन करून आणलं होतं. एक बघा फिल्म्स बघा, सित्तम्मा, विकिटलो, श्रीमल्ले, चेट्टू असे बरेच सिनेमा. मी सांगते सीतम्मा वाकिटलो सिरिमल्ले चेट्टू. म्हणजे हे खूप आहेत का हे एकच आहे? एकच आहे. हा एकच सिनेमा आहे. एकच सिनेमा आहे. थोडक्यात होणार सून मी ह्या घरची असं असेल ते ह्या घरची. पण मनापासून स्वागत. आणि या सगळ्या गोष्टींविषयी मला बोलायचं आहे. पण जे आत्ता नाटक रंगभूमीवरती आलेलं आहे आणि ज्या नावाची सुद्धा खूप चर्चा आहे, आई तुला मी कुठे ठेवू, असं नाटकाचं नाव आहे. आणि नाटकाच्या नावामध्येच आमचा विषय आम्ही सांगून टाकलेला आहे. वा. आपल्याला जरा प्रश्न पडतो आजकाल की म्हाताऱ्या माणसांना आता कुठे ठेवायचं, आपण काय करायचं त्यांचं. आणि त्याच विषयावर हे जरासं नाटक आहे. असं सुद्धा असतं की इच्छा असते मुलांची, पण ते आपल्या आईवडिलांची काळजी घेऊ शकत नाहीत आपल्या कामामुळे म्हणा. तर अशा ह्याच्यामध्ये ही आई त्या मुलांना छोटासा धडा शिकवते. आई म्हटल्यानंतर अगदी त्यागमूर्ती वगैरे अशी ती येत नाही समोर. ती आपल्या स्वतःचा मान ठेवून आपल्या मुलांची काळजी घेते. असा थोडासा शेवट त्या नाटकाचा आहे. त्यामुळे आत्ताची आई आहे ती. क्या बात आहे. आणि आत्तापासूनच मनापासून शुभेच्छा. आणि रोहिणीताई, मी तुम्हाला मनापासून विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. रोहिणीताई यापूर्वी सुद्धा आमच्या या कॅफेमध्ये येऊन गेलेल्या आहेत. या कॅफेमध्ये आमची एक फॅमिली पण असते आणि या सगळ्या फॅमिलीला वेडी फॅमिली म्हणतात सगळेजण. म्हणजे तुमची फॅमिली सर्किट आहे असं म्हणतात. हे थोडक्यात सर्किट हाऊस आहे आमचं. पण आमचं जरी हे सर्किट हाऊस असलं तरी अशाच नावाचं एक नाटक सुद्धा सध्या रंगभूमीवर आलेलं आहे, ज्याचं नावच आहे सर्किट हाऊस. आणि याच नाटकातली दिग्गज कलाकार मंडळी इथे येणार आहेत. या मंचावरती आता मी त्यांना बोलावणार आहे. त्यांचा मी खूप मोठा फॅन आहे आणि त्यांची बरीचशी शूटिंग मी एक प्रेक्षक म्हणून अशी गर्दीत उभी राहून पाहिलेली आहे. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती स्वागत करूयात सुपरस्टार संजय नार्वेकर यांचा.
संजय सर, वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांना भेटत असता, पण नाटक करणं मात्र तुम्ही सोडत नाही. आणि हे नवीन नाटक सर्किट हाऊस नावाचं आलेलं आहे, तर या नाटकाबद्दल तुम्हीच आम्हाला सांगावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नाटक, ह्या नाटकाचा उद्देश 3 आहेत. एक म्हणजे लोकांचं एंटरटेनमेंट, दुसरं म्हणजे आम्ही सगळे कलाकार अगदी मन लावून लोकांचं एंटरटेनमेंट करतो, आणि सगळ्यात तिसरं महत्त्वाचं म्हणजे लोकांचं एंटरटेनमेंट. आणि संजय नार्वेकर म्हटल्यानंतर या 3 गोष्टी तर आल्याच पाहिजेत. संजय दादा, तुमचं मनापासून स्वागत आणि खूप मजा करायची आहे, खूप धमाल, खूप किस्से ऐकायचे आहेत मला तुमच्याकडून. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. संजय सरांचं आगमन झालेलं आहे आणि आता या नाटकातल्या आणखीन एका दिग्गज कलावंताला मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे. त्यांचं आडनाव जरी कडू असलं तरी ते खूप गोड आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात भूषण कडू यांचं. भूषण, मनापासून स्वागत आहे. आणि मला खूप आनंद वाटतो की मी माझा पहिला सिनेमा जो केला होता त्या भूषणच्या सोबत केला मी, आणि त्यानंतर भूषण या कार्यक्रमात तू आलेला आहेस. कसं वाटतंय? खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे मी रेग्युलर कार्यक्रम बघतोच तुमचा, आणि एवढ्या मोठ्या भव्य तुमच्या सेटवर, आणि जो कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे, आणि झी मराठीने हे उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे मराठी नाटकांसाठी प्रमोशन करण्यासाठी, त्याबद्दल मी देखील आभार मानेन झीचे, आणि मला इथे बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. भूषण कडूंची आतापर्यंत प्रत्येक भूमिका गाजलेली आहे, आणि भूषण कडू काहीतरी करणार म्हटल्यानंतर लोकांचे असे डोळे विस्पारलेले असतात की नवीन काय बघायला मिळतंय. तर सर्किट हाऊसच्या निमित्तानं भूषण कडून आम्हाला काय बघायला मिळणार आहे? या नाटकात काम करताना मला मंत्र्याच्या PA चा रोल करायचा आहे. अच्छा. त्यामुळे काही विशिष्ट प्रकारचं बेरिंग, विशिष्ट प्रकारच्या हालचाली, आणि मंत्र्याचा PA कसा बिहेव करेल, आणि त्याच्यात तो पापभिरू दाखवलेला आहे, अगदी सरळ मार्गाने चालणारा दाखवलेला आहे, आईला मानणारा, देवाला मानणारा, अशा पद्धतीचा तो PA उभा केलेला आहे. आणि तो PA ह्या सर्किट हाऊसमध्ये असलेल्या सर्किट लोकांबरोबर कसा सर्किटलेली कॉमेडी कशी करतो, विस्कटलेली नाही म्हणणार, पण सर्किटलेली कॉमेडी आमची, ती या नाटकाच्या माध्यमातून नक्कीच प्रेक्षकांना बघायला मिळेल आणि आवडेल. क्या बात आहे. भूषण, तुम्हाला सुद्धा सुरुवातीलाच मी शुभेच्छा देतो, आणि मी विनंती करतो आता या कॅफेमधली धमाल आपण अनुभवूयात. नक्कीच. प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. या नाटकामध्ये आणखीन एक नवीन चेहरा तुम्हाला बघायला मिळणार आहे, पण मला वाटतं की त्यांचा अभिनय बघितल्यानंतर ते तुम्हाला फारसे नवखे वाटणार नाही, ते आपल्यातलेच वाटतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अंकुर वाडवे यांचं. अंकुर, तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. तुम्ही सर्किट हाऊस या नाटकाच्या माध्यमातून आता सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या समोर आलेला आहात. तुमचा काय अनुभव या नाटकाबद्दल? आणि मला वाटतं हे तुमचं पहिलंच नाटक, व्यावसायिक पहिलं. हां, व्यावसायिक पहिलं. अकॅडमीमधून बाहेर पडल्यानंतर पहिलंच नाटक, आणि एवढ्या मोठ्या लोकांसोबत काम करायचं म्हटलं की मला सगळं स्वप्नासारखं वाटत आहे. म्हणजे त्यानंतर त्याच्या प्रमोशनसाठी इथे जो माझा फेवरेट कार्यक्रम आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. वा, खरंच मला खूप स्वप्नासारखं वाटतंय आणि खूप मजा येते काम करताना. तुमची काय भूमिका आहे या नाटकामध्ये? मी या नाटकात प्रायव्हेट जासूसचा रोल करतो. मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. अंकुरसाठी जोरदार टाळ्या. तर मला सुरुवात करायची आहे नीनाताई तुमच्यापासूनच. छापा काटामधली मुक्ताची भूमिका थोडक्यात आम्हाला कळली. नीनाताईंची यामधली भूमिका काय आहे त्याबद्दल मला ती एक नाशकात राहणारी एक विधवा बाई आहे, जिला एक मुलगी आहे, तिचं नाव आहे उत्तरा भागवत. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की आता इतक्या आया केलेल्या आहेत आयुष्यभर, आया म्हणजे आया पण ही जी आहे ती ना म्हणजे तिची ताल सोडून वागणारी माणसं असतात ना, तशी काहीशी आहे. तिचं सांगता येत नाही पुढे ती काय करेल, तर ती फार मला गंमत वाटते ह्या बाईची. आणि एखाद्या आई मुलीची एखादी रिलेशनशिप अशी टॉक्सिक किंवा त्याला वाळवी लागलेली रिलेशनशिप असते ना, तशा तऱ्हेचं काहीतरी याच्यामध्ये आहे. आणि छापा काटा हे जे नाव आहे त्याच्यावरूनच लोकांच्या लक्षात येईल की सतत त्यांचा एक काहीतरी खेळ चालू असतो एकमेकींशी, इगो प्रॉब्लेम म्हणा किंवा हे म्हणा. मग त्यांच्या आयुष्यात एक असा मुलगा येतो. तर अत्यंत इंटरेस्टिंग, मुक्ता म्हणाल तसं आजचं नाटक आहे. तुम्ही हिंदीत सुद्धा काम करता, मराठीत सुद्धा. जास्त कुठे रमता? अरे मराठी म्हणजे आपलं माहेर घर आहे रे. आणि त्यात नाटक, मराठी नाटकात मी सगळ्यात जास्त रमते असं मला अगदी म्हणजे निर्विवाद आहे ही गोष्ट. अनेक दिग्गजांसोबत नीनाताई तुम्ही काम केलेलं आहे, ज्यांना तुम्ही गुरुस्थानी मानता, म्हणजे सत्यदेव दुबे किंवा विजयाताई. तर त्यांच्याबद्दल आम्ही ऐकायचं. माझ्या खऱ्या अर्थाने मला असं वाटतं नाट्यजीवन किंवा कलाजीवन सुरू झालं ते सत्यदेव दुबेंच्या ग्रुपमध्ये.
कॉलेजमधनं काही त्या काळात काही फारसं काही करायला नसायचं की कॉलेज संपलं. आर्ट्स घेतल्यामुळे लवकरच संपायचं कॉलेज. ते संपल्यानंतर चला मग नाटकात. तर सुनील शानबाग आणि रत्ना पाठक हे माझ्या बरोबर होते कॉलेजमध्ये. त्यांच्यासोबत मी दुबेच्या ग्रुपमध्ये काम करायला लागले. म्हणजे अगदी बॅकस्टेजपासून पुढपर्यंत अशी ती त्यावेळेचा तो प्रवास होता. त्या काळी दुबईच्या नाटकांना अर्थात कोणी प्रेक्षक यायचे नाहीत. तर छबिलदासमध्ये आमची नाटकं व्हायची. 1-2 प्रेक्षक आले तरीसुद्धा नाटक करायचं. ही जी मजा असायची. करत साधारण 78 साली विजया मेहतांनी मला माहिती नाही मला तर कुठे बघितलं, पण हमीदाबाईची कोठी या नाटकासाठी त्यांनी माझी एक आत्ताच्या शब्दात म्हणायचं तर ऑडिशन घेतली आणि त्यांनी मला निवडलं त्या नाटकासाठी. तिथून माझी विजयाबाईंबरोबरची जी वाटचाल सुरू झाली ती आज तागायत आहे. संजय सर, मला आता तुमच्याकडे यायचं की संजय नार्वेकर म्हणजे एनर्जीचं भलं मोठं पॅक असं म्हणतात की संजय नार्वेकर यांची एनर्जी पाहायची असेल तर त्यांचं नाटक पाहावं. तर ही एनर्जी संजय नार्वेकर कुठून आणतात? खरं तर हे त्याबद्दल लोकांचेच आभार मी मानतो. कारण जेव्हा स्टेजवर मी काम करत असतो तेव्हा मनापासून सगळेच जण म्हणजे मनापासून काम करत असतात. आणि जेव्हा प्रेक्षकांची त्याला दाद मिळते तेव्हा तो नट उचकतो, तो अजून जास्त करायचा प्रयत्न करतो. म्हणजे मी आता हे केलं तर त्याला समजा हसले लोक, अजून काहीतरी करून दाखवतो, मग टाळ्या येतात, मग हे येतात. त्यामुळे त्यांची एनर्जी मला मिळते आणि माझ्यात ती कुठून म्हणजे त्यांच्याचमुळे येते असं मला वाटतं. मला काय फॅमिली बॅकग्राऊंड असं नव्हतं नाटकाचं किंवा जिथे मी विक्रोळीला आधी राहत होतो तिथे काही नाटकाची अशी चळवळ वगैरे असं काही नव्हतं. नाटकात काम करायला लागलो रुईयामध्ये. म्हणजे गर्दी करायला म्हणून आलो होतो. मग एकांकित चल ना गर्दी करायला असं करता करता ते वाचनात आलं माझ्या. मी आपलं करायचंच नव्हतं काम म्हणून जोरजोरात वाचलं. तर तो बिनधास्तपणा बघून मला डायरेक्ट हिरोचाच रोल मिळाला. म्हटलं आता काय हिरो मिळाला कधी नाही, ते आपण इतके दिवस नुसतं बघत असतो, आज करायला मिळतं, करूया. मग हळूहळू तो जसं नीनाताईने सांगितलं की एकदा नाटकाचा किडा गेला की तो तुमच्यातून सहसा बाहेर येत नाही. मग तिथे काम करत असताना त्यातली आवड निर्माण झाली हळूहळू. आणि मग रुईया कॉलेजचं एकांकिका बसवायला विनय आपटे आले आणि तेव्हा विनय आपटेंचं नाव खूप मोठं होतं. म्हणजे गजरा वगैरे असे मोठमोठे हे होते. आणि मग मला तेव्हा मी ठरवलं की ह्याच्यात काहीतरी करूया म्हणून मग मी सरांकडे जॉईन झालो. आणि सर जिथे जिथे जातील तिथे मी त्यांच्याबरोबर जायचो. मग त्यांनी मला असिस्टंट म्हणून ठेवून घेतलं. एक दिवस ऑपरेटर आला नव्हता, म्युझिक ऑपरेटर. तर ते म्हणाले तू करशील का? बोललो हो करीन की. आता आपल्याला शिकायचं म्हटल्यानंतर करीन की, मला फक्त एकदा दाखवा काय करायचं. मग त्यांनी क्यू शीट दाखवली आणि हे असं सोडा. तेव्हा स्पूल होते, आता सारखे हे नव्हते की बटनांवर. तर स्पूल ॲडजस्ट करायला लागायचा, क्यू ऐकायचा, तो पाठी पुढे करायचा आणि त्या डायलॉगला बरोबर तो त्या टायमिंगने सोडायचं. असं सगळं ते 1-2 वेळा केल्यानंतर मला जमलं ते. मग ते करत बसलो. क्या बात आहे. पण खरंच ही सुरुवात मलाही ऐकायची होती. आणि घरात बसलेले जे नवीन येणारे चेहरे आहेत ज्यांची खूप उत्सुकता असते की मला यांच्यासारखं बनायचं, मी पण त्यातला एक होतो तुम्हाला बघताना त्यावेळेला, तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलाही ह्याला म्हणजे मी पण बघतच मोठा झालो. तर माझं असं म्हणणं आहे म्हणजे माझ्या आधीच्या पिढीने पण मला तेच सांगितलं की मेहनत करावी लागते कुठल्याही ह्याच्यात गेलं तरी, की तुम्हाला स्ट्रगल हा असतोच. मग तो श्रीमंत असो, गरीब असो, मध्यमवर्गीय असो, तो त्या प्रकारचा स्ट्रगल असतो आणि तो तुम्हाला करायलाच पाहिजे, त्याशिवाय मिळत नाही सहजच. विनय काकांचा तुम्ही उल्लेख केलात. विनय आपटे हे नाव सगळ्यांच्याच साठी फार मोठं आहे, पण खास करून तुमच्या ते जवळचे आहेत आणि मुक्ता बसलेले आहेत, मुक्ताच्या जवळचे आहेत. तर विनय काकांच्या बद्दलच्या आठवणी तुम्ही दोघांनी आम्हाला सांगाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो. त्यांनी मला त्यांचा माज शिकवला क्या बात आहे. की तू खरा असशील, तुझं नाणं खणखणीत असेल तर तू माज कर, कोणी तुझ्या वाट्याला येणार नाही, लोकांना तू आवडशील. वा. कामात पण दादागिरी दाखव. जर तू कामात दादा असलास तर लोकांना आवडशील तू. जर असा कॉन्फिडन्स नसेल तुझ्यात तर तुला कोणी उभं करणार नाही. मुक्ता त्याचं भयंकर प्रेम होतं आणि खूप तिच्याबद्दल मला जेव्हा काय ती मुलगी गो काय म्हणजे ती आपल्या वेळेला हवी होती म्हणजे आणखीन आपण असं तो नेहमी मुक्ताविषयी बोलायचा माहिती का. कारण मुक्ताची माझी पण बऱ्यापैकी ओळख असल्यामुळे तो कदाचित तो विषय काढायचा. फार आणि स्टाईल अशी एक स्टाईल मास्टर बाईकवरनं फिरवली असती तुला असं म्हणायचं. आणि सगळ्यात खुश झालं ते कबड्डी आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट ना. तर माझ्या वडिलांनी एकदा त्यांना मेसेज पाठवला होता की ती खरंच तुमची मुलगी असं आम्हालाच वाटतं, मला आणि तिच्या आईला. तेव्हा ते एवढे खुश झाले ते म्हणले बघ
मेसेज आलाय बघ कोणाचा तुझ्या बाबांसमोर. म्हणलं अरे वा. ते खुश झाले होते की मला त्यांनी कॉम्प्लिमेंट दिली. आता काय तू माझीच पोरगी आहेस वगैरे. मस्त होता माणूस, फार छान. क्या बात, क्या बात. आणि या मंचाच्या माध्यमातून विनय आपटे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पाहुणं आलं. फार दिग्गज माणसं आलेत पप्पा, त्यामुळे नको ना. दादा नको आज कुणाला बोलवलंय? थांब जरा. कसं सोडलं यांना? कडी घातली होती मी. दादा बाबा यांचा जाम फॅन आहे मी. काय एनर्जी वा वा वा. यांना ओळखतो मी. उपेंद्र लिमये आहे का नाही? वा सर वा. अगं बघा यांना ओळखतो. यांचे चित्रपट पाहिलेत मी. कोण आहेत पप्पा? जिम कॅरी. हळद रुसली कुंकू हसलं सक्का भाऊ पक्का वैरी. जबरदस्त काम, जबरदस्त. हे काय बाबा काय करावं. छान काम करतोस परत छान. आज तू येडायच खरं परत येडायच. कुणाला बोलवलंयस? कुणाला? अमिताभ बच्चन. पप्पा अमिताभ बच्चन कसा? लहानपणीचा. हे लहानपणी एवढे होते तर जया असं यांचा जाम फॅन आहे. पोरा जाम फॅन आहे मी. कोण आहेत पप्पा? प्रीती जिंटा. सोनाक्षी सिन्हा. बाबा यांच्या वडिलांचा जाम फॅन आहे. चली को कहते हैं. राज बब्बर वडील यांचे. अतुल कुलकर्णी. नटरंग. वा ताई आता तुम्ही सांगताय का ओळखी मी तुम्हाला? 420. अरे विसरला काय ताई. रोहिणीताई मला आता तुमच्याकडे यायचंय की सध्या होणार सून मी तर खूप गाजतंय. एवढी मोठी मालिका सांभाळायची, त्यानंतर हे नाटकही करायचं. ही सगळी तारेवरची कसरत तुम्ही कशी सांभाळता? आमच्या प्रोड्युसर्सच्या हेल्पने. म्हणजे अजूनही बॅकस्टेजला 3री घंटा झाली की जो पोटात गोळा येतो तो खरं म्हणजे मला हवासा वाटतो. आणि तो त्याच्यासाठी मी नाटक करते असं वाटतं मला. खरं म्हणजे आत्ता मला एक जस्ट पटकन दिवशी रिअलाईज झालं. आम्ही जगतो बेफाम हे जवळजवळ एक 15-18 वर्षापूर्वीचं नाटक, जिथे मला वाटतं ते संजयचं पहिलं व्यावसायिक नाटक होतं. ते नाटक त्याच्यानंतर मी व्यावसायिक रंगभूमीवर नाटकच नाही केलं. आणि ते आज या मंचावर परत संजय सुपरस्टार झाल्यानंतर त्याच्याबरोबर प्रत्येक प्रयोगाला असाच रिस्पॉन्स आलेला आहे की हे आजचं नाटक आहे आणि हा विषय कधीतरी कोणीतरी सांगायला हवा होता. वा वा वा. आशिष, तुमचे फॅन्स तुम्हाला नाटकाच्या वेळेला भेटत असतील तर त्यांची काय रिॲक्शन असते? एक मस्त रिॲक्शन अशी मला मिळालेली की मुक्ताला आम्ही स्वप्नील बरोबर पाहिले, हां, मुक्ताला आम्ही उमेश बरोबर पाहिले, पण तुमच्याबरोबर पण पाहताना खूप बरं वाटतं. मला संजय सर तुम्हाला विचारायचं आहे की अनेक सिनेमे, अनेक नाटकं, खूप फॅन्स भेटत असतील, तर असे फॅन्स भेटतात का हो तुम्हाला काही गमतीदार? त्याचा एखादा किस्सा आम्हाला सांगितलं तर. एक पुण्याला शूटिंग चाललं होतं माझं. एक शिक्षक आपल्या मुलांना घेऊन आला होता बघायला. त्याला काही करून मला भेटायचं होतं. तो आला, मिठी वगैरे मारली, सगळ्यांशी ओळख करून दिली आणि नंतर जाताना एक फक्त माझं तुम्ही पूर्ण कराल का? बोलो काय काय हवं आहे? नाही बघा प्लीज, नाही म्हणायचं नाही. बरं माग म्हणा. काय नाही, मला तुमचा किस घ्यायचा आहे. किस म्हणजे किस घ्यायचा आहे. मी फार फॅन आहे. म्हटलं नको रे बाबा, अरे मला TV आहे. मी सांगितलं
तर तो त्याच्यावर म्हणाला तुमच्याकडून टीबी झाला तरी चालेल मला, पण मला cheese द्यायचं. काही काही गमतीशीर फॅन्स भेटतात ते तुम्हालाच विचारतात नावापासनं सगळंच की तुमची सिरियल कुठची ती मग आपण काहीतरी सांगत नाही ती नाही ती स्वप्नील जोशी होते ती कुठे एका लग्न एका लग्न त्यात तुमचं नाव काय काय राधा राधा त्यात तुमच्या आईचं रोल करतात त्या इला ते त्यांच्या बरोबरचा तुमचा तो असं आपल्याला खूप मनापासनं कौतुक करायचं असतं. हा एक महत्वाचा मुद्दा जरी गृहीत धरला तरी सुद्धा तुला तुझी मी इथे येऊन जर तुझा शो कुठचा असं करायला लागलं तर ते तसे खूप फॅन्स भेटतात. अर्धवट बोलतात त्याचा आपल्याला खूप हसायला येतं. आम्ही तुमचं नेहमी पाहतो, नेहमी बघतो, आम्हाला आवडतं. अरे काय एक जण आला होता तो इतका, जसं संजय राऊतांनी सांगितलं की ते गांगरून गेलेले असतात, कारण त्यांना एकतर आदरयुक्त भीती असते किंवा त्यांचा आवडता माणूस त्यांना समोर दिसल्यानंतर काय बोलायचं कळत नाही. एक जण आला आणि तो म्हणाला हॅलो हॅपी दिवाळी. काही संबंध नव्हता. फॅन्स खूप क्रिएटिव्ह असतात. आता एक आठवलं किस्सा, आता बरं वा हा संजय नार्वेकर आणि मी एक मुलगी आहे, मुलगी म्हणजे लग्न झालं तू बरा तर तू संजय म्हणून काय करशील आणि जरा पुढे जा बघ पूर्ण. मग सही देऊ का वगैरे असं. सही हवे शेवटी मी विचारलं काय मग काय हवंय काय, वळखा मनातलं वळखा बायकांच्या अगं बाई अरेच्या हा सिनेमा तुम्ही खरंच केलात आणि त्याच्यामुळे बायकांच्या मनातलं तुम्ही ओळखता हे सगळ्यांना आता असं वाटू लागलं खरंच. पण घरात कधी बायकोच्या मनातलं ओळखलं सर तुम्ही? नाही, ही जर ताकद मिळाली असती ना तर मला वाटतंय ना खरंच माणूस सुखी झाला असता. ती जादू न मिळतात असंच ओळखायला लागलात ना तुम्ही तर खरंच सुखी व्हाल. वा 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 वा. संजय दत्त त्यांच्याबरोबर तुमचं एक वेगळं नातं आहे, कारण वास्तव हा सिनेमा खूप गाजलेला आहे आणि त्यातली विशेष करून तुमची व्यक्तिरेखा 1.5 फुट्या ही म्हणजे आत्ताही जेव्हा सिनेमा लागतो तेव्हा फक्त संजय नार्वेकर यांच्यासाठी आम्ही तर बघतो बाबा. तर ती भूमिका तुमच्याकडे कशी आली आणि तो सगळा कसा झाला प्रवास? जेव्हा हा सिनेमा करायचा ठरला आणि मग प्रोड्युसर्सला सांगितलं की ये 1.5 फुटा के लिए एक मराठी स्टेज पर अभी उनका ऑल द बेस्ट चालू है, वो एक लड़का मेरे दिमाग में. प्रोड्युसरने सांगितलं नाही नाही हा मोठा रोल आहे, तर कोणतरी आपण चांगला एक मोठा हिंदीतला घेऊया. आणि कास्टिंग वगैरे सगळं झालं. त्या रोलसाठी ज्यांना साईन केलं होतं त्यांचं डेटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. तेव्हा संजय दत्त महेश मांजरेकरांना म्हणाला की तेरा कोण तू दोस्त बोला था ना उसको बोला ना देखेगा ना क्या है. आता मेन हिरोज जेव्हा म्हणतो प्रोड्युसर समोर उसको बोला देखेंगे आणि मी गेलो तेव्हा इसको दिलो करो फायनल. दुसऱ्या दिवशी शूटिंग, पहिला शॉट मी उभा राहिलो, त्यानंतर चालू होतं आणि नंतर बाबाने असं माझ्याकडे बघितलं, इधर जरा सॉफ्ट करून मी सांगतो काय बोललो. इधर क्या बाबा, तेरा नाम संजय, मेरा भी नाम संजय, दोनों मिलके ये पूरी इंडस्ट्री की ना वाट लगा देंगे. म्हणजे दोघांचा वाटा आहे मी म्हणतो त्यात, एक महेश मांजरेकर आणि एक संजय दत्त. मला मुक्ता तुमच्याकडे यायचं. तुम्ही फार उत्तम कवयित्री आहात असं मला कुठून तरी कळलेलं आहे. तुम्ही कविता पण लिहिता, तर मुक्ताची एखादी छानशी कविता जर आम्हाला आज ऐकायला मिळाली तर खरंच मजा येईल. सावली विषयीची कविता आहे की मी एकदा माझ्या सावलीला सांगितलं जा तू ही सुट्टी घे काही दिवस. सतत धावत राहतेस माझ्याबरोबर, कधी माझ्या मागे कधी माझ्या पुढे. आपल्या दोघींचाही जरा ओव्हरटाईम झाला आहे. तुला खरं सांगू का, मला तुझ्याबरोबर असण्याचाही कंटाळा आला आहे. हां, कारण मी शोधतेय नवीन अवकाश, नवीन गती, चव, वास, रंग, फील. क्षितिजही असेल नवं कदाचित आणि मग सूर्यही उगवेल नवा, मग सावली कशी तीच राहील ना. पण या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत, म्हणून म्हणते जाऊ नकोस निघून, थोडीशी सुट्टी घे, कारण
माझा शोध चालू आहे. क्या बात है, क्या बात है. एक व्यक्ती अंकुर जो इकडे बसलेला आहे, जेवढा शांत बसला तेवढा शांत आहे खरा. आता एक किस्सा आहे माझा, म्हणजे तसे भरपूर किस्से आहेत. अमरावती विद्यापीठात मी शिकत होतो. तिथे शेअर रिक्षा असतात. असेच बसलेले होते, 3 मुली होत्या आणि एक कपल होतं. त्यात मी बसलो, तर असा मी बाजूला बसलोला, त्रास होत होता थोडासा असा. त्यात 3 मुली म्हणाल्यात, तू एक काम कर, इकडं मांडीवर येऊन बस म्हणे. म्हटलं आता काय बोलवलंच आहे, नाही कशाला म्हणायचं. अरे बापरे. बसलो मी आणि मग थोडा वेळ पंचवटी गेली. नंतर मी उतरलोच नाही. त्याचं स्टेशन येऊन गेलं तरी उतरला नाही तो. उतरलोच नाही हे महत्वाचं. कुठे चाललास म्हणे. म्हटलं विद्यापीठात. विद्यापीठात काय करतो. रिहर्सलसाठी. कोणत्या वर्गात आहेस. MA सेकंड इयर. एक काम कर, तिथं जागा झाली म्हणे, तिथे बस. नाटक जसं गाजतं तसं नाटकावर सिनेमे येऊ लागतात. असं झालेलं आहे आपल्याकडे की नाटकावरचा सिनेमा आला आणि तोही खूप लोकांना आवडला. तर मी एक छोटेखानी दिग्दर्शक आहे, म्हणून मी पण ठरवलं मध्यंतरी की आपण एका नाटकावर सिनेमा बनवूया का. तर त्याचा एक सीन मी इथे डिरेक्ट करणार आहे तुमच्यासमोर. बघूयात काय घडते, कारण काय फुटेज पाठवायचं आहे मला. आता मी आमच्या सिनेमाला सुरुवात करतो. आमच्या सिनेमाचं नाव आहे होय तो मी नव्हेच. तर या सिनेमातल्या सुपरस्टार कलावंतांना मी या मंचावरती आता आमंत्रित करतोय. आमच्या सिनेमामध्ये न्यायाधीशाची भूमिका करणारे विदर्भाचे सुपरस्टार जी भारत. पटापट कर. नीना कुलकर्णी. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी खूप मोठा फॅन आहे तुमचा. म्हणजे आमच्या गावात आहे ना, म्हणजे तुमचा खूप बोलबाला आहे. म्हणजे तुम्ही जे सरकारी योजना राबवली ना, ती इतकी गावागावात, म्हणजे मी स्वतः हे प्रयत्न केला गावागावात पोहोचण्याचा. सरकारी योजना. सवत माझी लाडकी. म्हणजे खूप, म्हणजे त्या घटनेनं मी इतका प्रेरित झालो मॅडम, तुम्हाला सांगतो. मी स्वतःपासून सुरुवात केली. हा सर, स्वतः माझ्या बायकोला मी सवत आणली. तर आता यानंतर या मंचावरती मी आमंत्रित करतोय या नाटकामध्ये लखोबा लोखंडे ही व्यक्तिरेखा साकारणारे के सागर यांना. इथं बसायचंय का. हो. बर, हरकत नाही. या सिनेमामध्ये अत्यंत महत्वपूर्ण वकिलाची भूमिका साकारणारे डोंबिवलीचे वकील बी कुशल यांना. प्लीज 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 या. नाही, एवढा रिस्पॉन्स नाही आहे. कामाला लागा पटकन. चल. सीन असा आहे की कोर्टाचा सीन आहे आणि आता यांच्यावरती आरोप सिद्ध होणार आहेत आणि तुम्ही वाक्यपाठ केलेलीच असतील. तर तुमच्यापासून आपण सुरुवात करूयात. मला जायचं मैदान. मला जायचं मैदान. करणार ना आपण सगळं. तर तुम्ही प्लीज इकडे उभे असता सर आणि आपण सुरुवात करूयात. तर सर महत्वाची गोष्ट अशी आहे सर की याच्या पूर्वीचे जे सीन घडलेले आहेत त्यापेक्षा हा फार वेगळा आहे आणि त्यामुळे हा जो सीन आहे ते सगळे वेगळे असतात सिनेमात. ते सिनेमात सगळे सारखेच असतात, वेगळे वेगळे काही. महत्वाच्या गोष्टी आहेत ना की त्या मी करून घेतो. सांगा पण. ती मी आणली होती. मला घेऊन ये ना. मी दिग्दर्शक आहे. हो का. मी बराक ओबामा है आता. चलो सर, करते क्या. 9 बजे जाना है. सॉरी सर, माफ करा. सॉरी. कोण आहात तुम्ही. मी हिरोच्या रोलसाठी पाठवले मला. हिरो. तुमचा हिरोचा रोल नाहीये. तुमचे कपडे बघितलेत का कशाचे आहेत. हा, दिले त्यांनी. पट्टेवाल्याचा रोल आहे तुमचा. चला इकडे उभ्या. इथे उभं राहायचं तुम्हाला. काय ऍक्शन. काय खिळा वरती आलेला तो. तुम्ही चालू सीन मध्ये असले प्रकार प्लीज करू नका. मला सीन शूट करायचा आहे. सॉरी. खिळा ठोकायला आलो मी इथं. What nonsense going on the set of this Sorry. Action! Order. सरकारी वकिलांनी या केसची सुनावणी कोर्टापुढे सादर करावी.
का हसलात? का हसलात? ते हसले म्हणून मला वाटलं परत करा चला. हे असे लोक येतात ना कुठून कुठून. ऍक्शन. ऑर्डर ऑर्डर. सरकारी वकिलांनी या केसची सुनावणी कोर्टापुढे सादर करावी. आज ही जी केस आपल्या पुढे उभी आहे त्या केसला आपण खूप गांभीर्याने घ्यायलाच हवं. हा टकलाय टकला. कोण आहे हा माणूस? एक मिनिट इकड्या इकड्या. का माझं कॉन्सन्ट्रेशन लूज करताय तुम्ही? कळतं का तुम्हाला अभिनय काय असतो तो? अरे आपला देह एका आत्म्याला द्यायला लागतो. तुम्हाला कळतंय का? हे केस उगाच पांढरे नाही झालेत माझे. हे म्हणायचे का तुम्हाला? सर परत करूया. और रिफ्लेक्टर पे कौन है रे? कौन है रिफ्लेक्टर पे? कौन है रिफ्लेक्टर? इंडोर शूटिंग चालू आहे. काय रिफ्लेक्टर आहे? ऍक्शन. ऑर्डर ऑर्डर. सरकारी वकिलांनी या केसची सुनावणी कोर्टापुढे सादर करावी. काय नात काय काय नात काय हे? हा? एक तर ते खाजून राहिलं तरी मी डोक्यात घालून बसलोय ना मी. हा 4-4 वेळा पाडून राहिला. याला काय अर्थ आहे काय? ऍक्शन. ऑर्डर ऑर्डर. सरकारी वकिलांनी या केसची सुनावणी कोर्टापुढे सादर करावी. आता आरोपीच काय ते बोलतील. काय शपथ घ्या पहिले ते. हा, तेच करतो. हे बघा तुम्हाला काय करायचं आता? हा सर. हे घ्यायचं आहे हा, हा. हा पवित्र ग्रंथ असा घ्यायचा. तिथे जायचंय शपथ घ्यायची त्यांच्याकडून. ओके. हा सर. हा. आणि वाक्य काय? या पवित्र ग्रंथावरती हात ठेवून शपथ घ्या. जे सांगेन खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. ऍक्शन. फक्त चालत या. काही करू नका ना असलं मून वॉक वगैरे. चेहऱ्यावर दाखवा ना. चेहऱ्यावर जो अभिनय येतो. ऍक्शन. काय करताय तुम्ही? हे काय आहे? चेहऱ्यावर तसं काही करू नका प्लीज. आता वाक्य आहे या पवित्र ग्रंथावरती हात ठेवून शपथ घ्या. या पेपर. ऍक्शन. या पत्र्यावरती सर परत होईल होईल. या पवित्र ग्रंथावरती. ऍक्शन. या पतिव्रतीवरती. पतिव्रतेवरती नाही. या पवित्र ग्रंथावरती. पवित्र ग्रंथ. पवित्र पवित्र. आला आला येते सर. आलंय. घ्या. या पांढऱ्या ग्रंथी. तुम्ही त्यांना ट्रेनिंग देत नाही बरोबर तुम्ही. हा त्यांना ललित कलामध्ये पाठवा ना. भाषा सुद्धा नाही म्हणजे काय? सतत पत्रग्रंथ बोलता येत नाही त्यांना. स्पष्ट बोला पत्रग्रंथ बोला पटकन बोला काय ते. माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा. ललित कला केंद्रातून आलोय मी. ललित कला केंद्रातून. मी व्यसनमुक्ती केंद्रातून आलो. ऍक्शन. मी खरं सांगेन खोटं सांगणार नाही. आणि जर खोटं सांगितलंस तर तुझी गाय माझ्याशी. अरे काय वाक्य केवढं होतं? ऍडिशन जरा वजन येतं ना वाक्यात बघा ना असं. ऍक्शन. आरोपीनी आपली बाजू कोर्टापुढे मांडावी. असाईन मी एक नगण्य पात्र म्हणून माझ्या एंट्रीला एवढा विलंब. या नाट्याचार्याच्या अभिनय संपन्नतेकडे असा कानाडोळा का करावा? माझा अनुभव दांडगा शब्द संपत्ती भरपूर. कानेकर कालेकर शिरवाडकरांची पल्लेदार वाक्य वाजेपर्यंत खेचून न थांबता मला अव्यथपणे बोलता येतात. फक्त बोलताच येत नाही तर बोलता बोलता समोरच्याला ब्लँक करता येतात. मग माझ्याकडे दुर्लक्ष का? बाई तुम्ही काही म्हणालात कितीही म्हणालात तरी तो मी नव्हे. आता निळू फुले. अगं तुम्ही किती बी म्हणाला काय बी म्हणा तरी तो मी नाही. आता मग ग्रंथचा आवाज करा. काय चालू आहे? रोल मध्ये आहे ना मी. काय चालू आहे? काय शूटिंग बिटिंग करताय? काय कळतं तुम्हाला? मी फक्त उभं राहायला सांगितलं होतं तुम्हाला. अँड ऍक्शन. तर
मी लखोबा लोखंडे, निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी. काय काय ते फक्त व्यापारी आहेत म्हणून मागू नका त्यांच्याकडे. ऍक्शन. तर मी लखोबा लोखंडे, निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी. बाई तुम्ही मी हाकलून देईन आता तुम्हाला. तुमचं वाक्य नीट घेतलं असेल तर द्या ना तुमच्याकडे थोडासा. ऍक्शन. तर मी लखोबा लोखंडे, निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी. मला देत नाही याच्यावर गुन्हा करा सर. तुम्ही गुन्हा करा. कोर्टामध्ये तंबाखूवर चर्चा नको अजिबात सांगतो आता. चला बिलकुल चर्चा करायची तंबाखू. फायनल सर. फायनल एक वाक्य घेऊयात तुमचं आणि यांना घरी पाठवूयात आता. बोला का? साक्षीदार हाजीर हो एवढं बोलायचं आणि मग काम संपलं तुमचं आज. चला ऍक्शन. नक्षीदार. काय मी कोण आहे खरंच. सा न नाही येते सा. ऍक्शन. सहा साक्षीदार. प्लीज प्लीज जरा नीट बोला तुम्ही. केस काढून मारावीच वाटतं तुम्हाला. तुमचे काढून मारा मग. प्लीज तुम्ही जरा सांभाळून बोला. म्हणजे प्लीज तुम्ही माझे केस काढून मारता. नाही मगापासून तुम्हाला हे मारा मारा. तुम्ही माझा अपमान करू शकत नाही तुम्हाला सांगतो. हा सर. साक्षीदार. ओके कळलं तुम्हाला. फायनल टेक पाहिजे मला आता. केस आहे शिक्षेमध्ये. अँड फायनल टेक. ऍक्शन. साक्षीदार. त्यांना पुढच्या शूटिंगसाठी जायचं असल्या कारणानं मी त्यांना इथून आत्तापुरती रजा देणार आहे. हे पत्र पत्र काहीतरी वेगळं घेऊन आले आज. हे मुक्ता बरोबर. तू खूप उत्तम अभिनेत्री आहेस. साधारणपणे लोक आपल्या दिवसाची सुरुवात भूपाळीनं वगैरे करतात, पण तुझी सुरुवात बघतोय रिक्षावाला रेतीवाला नवरा पाहिजे या गाण्यांनी होते. या साहित्याचा इतर सहकलाकारांना त्रास होतो तर तू हे कधी थांबवणार आहेस? तुझा आनंद इंगळे. आनंदा, तुला जर याचा त्रास होत असेल तर मी आनंदाने 30 गाणी ऐकेन, एवढाच माझा निरोप त्याला द्या. त्यांनी आम्हाला हे सांगितलं की तुम्हाला लावणी वगैरे ह्या गोष्टी फार आवडतात. हो. मग आमच्यासाठी जर थोडीशी अदा झाली मॅमची. कडू, तू मला खूप आवडतोस. ओहो. तुझ्याशिवाय मला करमत नाही. तुला बघितलं तेव्हा माझं तुझ्यावर प्रेम जडलं. इतका हँडसम मुलगा मी आजवर पाहिला नाही. तुझ्या प्रेमात पागल. तुझा अरुण कदम. मी या सगळ्या कलाकारांना विनंती करणार आहे की तुम्ही पुढच्या भागात सुद्धा आमच्या सोबत राहा. तेव्हा अशीच धमाल करण्यासाठी आपण भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.